या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे ना मी तुम्हाला काही मोठे असे डायलॉग नाही मारणार आहे की कोणती अशी खोटी स्वप्न नाही दाखवणार आहे. आज आहे ना तुम्हाला मी एक थेट वास्तव सांगणार आहे की 50,000पासून ऑटोमोबाईल स्पेअर पार्टमध्ये आपला व्यवसाय कसा सुरू करायचा आणि हळूहळू आहे ना तोच आपला बिझनेस 5 लाखापर्यंत आपण कसा वाढवायचा, हे आज मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल पद्धतीने समजावणार आहे. तर ज्यांना कुणाला ऑटोमोबाईल बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, त्याने संपूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुमच्या डोक्यात जे कन्फ्युजन असेल की ऑटोमोबाईल्समध्ये आपण व्यवसाय करू शकतो की नाही ते सगळं दूर होईल. चला तर मग वेळ न दौडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली एक गोष्ट लक्षात घ्या, 50,000मधनं बिझनेस म्हणजे तुमच्या डोक्यात प्लॅनिंग येईल की ह्याच्यामध्ये आपलं एक मोठं दुकान, व्यवस्थित काउंटर वगैरे असं काय असेल, तर हे अजिबात नसणार आहे. 50,000मध्ये बिझनेस म्हणजे काय माहिती आहे का? त्यात एक गोष्ट म्हणजे फक्त रनिंग आयटम म्हणजे मार्केटमध्ये चालणारा माल, म्हणजे असा माल जो दररोज मार्केटमध्ये त्याची मागणी असते. उदाहरणार्थ घ्या, तुम्ही केबल्स घ्या, प्लग घ्या, बेरिंग घ्या, ब्रेक शू घ्या, एअर फिल्टर्स घ्या, ब्रेक पॅड घ्या. हे जे असे खूप सारे रनिंग आयटम असतात त्यांच्यावरतीच फोकस करून हा आपण आपला बिझनेस डिझाईन केलेला आहे. हे पार्ट्स आहेत ना दर महिन्याला, दर सर्व्हिसिंगला हे तुम्हाला बदलावे लागणार आणि लागतातच. हा बिझनेस आपण दोन प्रकारे करू शकतो. एक तुम्ही रिटेलमध्ये करू शकता, ज्यात भरपूर म्हणजे भरपूर प्रॉफिट मिळेल, आणि दुसरा म्हणजे होलसेलमध्ये करू शकता, जो आपण गॅरेजवाल्यांना, छोट्या छोट्या दुकानदारांना तुम्ही सप्लाय करून तुमचा बिझनेस करू शकता. आणखीन एक लक्षात घ्या की 50,000मध्ये आपण जो बिझनेस चालू केलेला आहे, तुम्हाला वाटेल पहिला आपल्याला खूप सारा प्रॉफिट होईल, तर पहिल्या 2-3 महिन्यात तुम्हाला तेवढा प्रॉफिट होणार नाही. कारण हे आधीच सांगितलेलं बरं असतं. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मी खोटं आश्वासन वगैरे काही सांगणार नाही, जे वास्तव आहे तेच सांगणार आहे तुम्हाला. पण तुम्हाला जरी प्रॉफिट जास्त झाला नाही तरी तुम्हाला मार्केटमधली सगळ्या जे ठाव ठिकाणी असतात, जे खास खळगे असतात, ते तुम्हाला हे समजणार आहेत या 2-3 महिन्यामध्ये. तुम्हाला समजेल मार्केटमध्ये कोणता पार्ट आहे तो जास्त रनिंगला चालतो, कोणत्या गाडीचं स्पेअर पार्ट मार्केटमध्ये जास्त मागणी आहे, कोणत्या एरियामध्ये आपल्याला जास्त मागणी येते, कोणता ब्रँड मार्केटमध्ये चालतोय, कोणता आपल्याकडे असा स्टॉक आहे त्याला मार्केटमध्ये मागणीच नाहीये, तो आपल्याकडे स्टॉक पडून राहतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना तुम्हाला स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवातून कळणार आहेत. आणि हाच तुमचा जो अनुभव येतो ना तुम्हाला, तो तुम्हाला पुढे मोठा बिझनेसमॅन बनवतो. जर तुम्ही हे पहिल्या 3-4 महिन्याचा टप्पा जर संयमाने पार केलात, उधारी पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवली, तर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये तुमचं जे 50,000 रुपये भांडवल गुंतवलेलं आहे ना, ते डबल व्हायला सुरुवात होते. हळूहळू ते भांडवल तुमचे 1 लाखाच्या आसपास जातं. आणि तुमचं भांडवल वाढायला लागलं ना की 70% लोक इथेच चुकतात. तर ते काय चुकी करतात? कारण तुमच्या हातात पैसा आला की लगेच शो ऑफ होणं सुरू होतं, माणसाचा कंट्रोल आपल्यावरचा उडतो. त्यामुळे कोणताही कोणी सांगेल तसा फालतू स्टॉक आपण आपल्याकडे आणायला सुरुवात करतो. कोणत्याही ब्रँडचा माल आपण परचेस करायला लागतो, उधारी वाढवून ठेवतो, आणि हे सगळं आपण केल्यानंतर आपला पूर्णपणे बिझनेस अडचणीत येतो. तर ह्यावर तुम्ही पहिला कंट्रोल मिळवला पाहिजे. बिझनेस करणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघड सुद्धा असतं. आपलं स्वतःवर कंट्रोल असणं गरजेचं आहे, कारण बिझनेसमॅनला रोजच्या रोज हातात पैसे खेळत असतात. आता ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे, जेव्हा 1 लाख रुपये आपला भांडवल होतो, तो आणखीन महत्त्वाचा कसा ठरतो ते बघूया आपण. कारण जेव्हा तुमच्याकडे 1 लाखाच्या वरती भांडवल मिळायला सुरुवात होती ना, तेव्हा तुम्ही 1-2-3 आयटम जे आपण स्पेअर पार्ट ठेवलेले असतात त्याच्यावर ते थांबत नाही. तुम्ही आणखीन थोडी मोठी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करता. इथे तुम्ही आणखीन इंजिन ऑइल ठेवता, फायबर बॉडीचे पार्ट्स जे रनिंगमध्ये लोक तुमच्याकडे मागतात ते तुम्ही ठेवू शकता. मार्केटमध्ये मेकॅनिकलकडनं आणखीन कोणकोणत्या पार्टची मागणी जास्त येते त्याचं एक शेड्यूल तयार केलेलं असतं आपण पहिल्या 3-4 महिन्यामध्ये. त्याच्यावर आपण जोर देऊन ज्याला मागणी जास्त आहे ना ते स्पेअर पार्ट बनायला सुरुवात करतो आपल्या स्टॉकमध्ये. इथे हळूहळू तुमचा बिझनेस आहे ना रिटेल मोडवरून होलसेल मोडवर जायला सुरुवात होते. पहिल्या सुरुवातीला आपण 1-2 गॅरेज असतात, नंतर 3-4 गॅरेज वाढतात, हळूहळू 10-15 गॅरेजला तुम्ही सप्लाय करायला सुरुवात करता, आणि इथेच खरा पैसा तुम्हाला यायला सुरुवात होते. आणि जो खरा आपला इन्कम आहे ना तो इथून पुढे तुम्हाला मिळायला सुरुवात होते. पुढचा टप्पा तुमचा आहे ना 1 लाखावरून तुम्ही 2.5 ते 3 लाखापर्यंत बिझनेस न्यायला सुरुवात करत असता. तुमचे हळूहळू पैसे वाढत असतात बिझनेसमधले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 3 लाखापर्यंत तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तिथे बिझनेस तुमचा भावनेवर अजिबात चालत नाही. तिथे तुमच्या सिस्टमवरच बिझनेस चालणार. तिथे तुम्ही एक तुमची सिस्टम तयार करायला पाहिजे. इथे नीट बिलिंग सिस्टम पाहिजे, कुणाला आपण माल दिलेला आहे आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड पाहिजे, स्टॉकचं रोटेशन कसं करायचं, किती माल आपल्याकडे शिल्लक असल्यावरती आपल्याला नवीन ऑर्डर करायला पाहिजे, हे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते. माल आपल्याकडे शॉर्टेज पडता कामा नाही. आणि मेन गोष्ट असते की डेड स्टॉक आपल्याकडे शून्य राहायला पाहिजे. म्हणजे जो माल मार्केटमध्ये कोण विचारतच नाही ना त्याचा स्टॉक आपण जवळजवळ सुरुवातीला आणायचाच नाही. असा मालच घ्यायचा नाही आपण की जो मार्केटमध्ये त्याला कुणी विचारत नाही.
हळूहळू तुम्ही ब्रँड वाईज सप्लाय करायला सुरुवात करायचं. ब्रँड वाईज म्हणजे कसं, हिरो, होंडा, बजाज, TVS ह्या ज्या गाड्या आहेत ना, त्यांना अलग अलग कंपन्यांचे त्यांचे स्वतःच्या कंपन्या असतात, हिरोच्या, होंडाच्या. तसेच वेंडर कंपन्या असतात. उदाहरणार्थ AS घ्या, ASK घ्या, सुपरजित घ्या, मिंडा घ्या, प्लगमध्ये चॅम्पियन आहे, बॉस आहे, NGK आहे. या अशा खूप साऱ्या कंपन्या असतात वेंडर. तर त्यांच्याकडे तुमचं जायला तुमची हळूहळू सुरुवात होते. मग तुमचं काय होतं माहिती आहे का, तुमचा स्वतःचा एक कस्टमर बेस तयार होतो. तुमचं दर आठवड्याला कलेक्शन व्हायला पाहिजे. तुमचं दर आठवड्याला तुमच्याकडे कलेक्शनचा हिशोब यायला पाहिजे की आपल्याला मार्केटमधनं किती पैसे घ्यायचे आहेत, आपले किती पैसे अडकलेले आहेत. इथे तुम्ही न चुकता दर आठवड्याला आपला हिशोब जेवढा क्लिअर ठेवता येईल ना तेवढा क्लिअर करायचा. जे स्वतःसाठी नियम बनवलेले असतात ते कधीच तोडायचे नाहीत. 3 लाखापर्यंत जेव्हा तुम्ही पोहोचता ना, तेव्हा तुम्ही साधारण दुकानदार राहत नाही, तर तुम्ही एक चांगले डिस्ट्रीब्युटर बनण्याकडे मार्ग तुमचा चालू झालेला असतो. तुम्ही एक प्रकारे डीलर, एक प्रकारे डिस्ट्रीब्युटर होत चाललेले असतात, जे मार्केटमध्ये हळूहळू तुमचे त्या दिशेने तुमची पावलं पडायला सुरुवात झालेली असते. आणि इथून आहे ना, तुम्ही जे 3 लाखाचा तुमचं टर्नओव्हर झालेला असतो तो 5 लाखापर्यंत जायला वेळ लागत नाही. आता जेव्हा तुम्ही 5 लाखापर्यंत पोहोचता ना, तेव्हा इथे तुम्हाला आहे ना, आज युट्यूबवर आहेत ना, खूप सारे लोक बिझनेस शिकवणारे असतात, पण ग्राउंडवरची रियालिटी कोण तुम्हाला सांगत नाही. आता उदाहरणार्थ मी पण युट्यूबवरच आहे, तुम्ही म्हणा तुम्ही पण युट्यूबवरच सांगताय, पण मी नुसतं युट्यूबवर तुम्हाला सांगत नाही, तर माझ्या बरोबर घेऊन तुम्हाला बिझनेस करायला सांगत असतो. मी नुसतं धडे देत नाही, तर मी स्वतः सुद्धा ते बिझनेस करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राउंड लेवलला काय चालतं ना हे मी स्वतः शिकवत असतो. माझ्यावरती घेऊन तुम्हाला स्पेअर पार्ट पण चांगल्या रेटमध्ये देण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण या ऑटो स्पेअर हबने आहे ना, आतापर्यंत 350 लोकांना ट्रेन केले, जे मी माझ्या बरोबर घेऊन लोकांना चालतोय. तर आतापर्यंत 350 लोक आपण व्यवसाय करायला सुरुवात केलेली आहे आणि ते चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये व्यवसाय करतात. 350 लोकांना आपण ट्रेनिंग दिली होती सुरुवातीला. आज 350 लोक एकदम नाही आलेली. हे असेच हळूहळू तुमच्यासारखे 1-1, 2-2, 3-3 लोक अशी माझ्याबरोबर जोडून आहेत ना, त्यांनी स्वतःचे थोड्या इन्व्हेस्टमेंटमधनं बिझनेस सुरू केलेले आहेत. काही लोकांनी डायरेक्ट मोठी इन्व्हेस्टमेंटमधनं सुरू केलेले आहेत. पण ते मार्केटमध्ये आजच्या डेटला जे माझ्याबरोबर आहेत तेवढे सगळे तग धरून राहिलेले आहेत. कारण आम्ही नुसता स्पेअर पार्ट विकणं आमचा धंदा नाही आहे. तर स्पेअर पार्ट कशा प्रकारे विकायचे, कोणते स्पेअर पार्ट घ्यायचे, मार्केटमध्ये मार्केटिंग करायला कोणती स्ट्रॅटेजी वापरायची, कसं आपली ॲडव्हर्टायझिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी या ऑटो स्पेअर हब तुम्हाला शिकवत असतो. आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट असतं, जे आमच्याबरोबर मिळून व्यवसाय करतात त्या लोकांसाठी, जे आमच्याबरोबर मिळून व्यवस्थित ग्रोथ करून धंदा करतायत. त्यांना कुठलं इंस्टाग्रामचं ज्ञान नाही आहे किंवा कुठलं युट्यूबचं ज्ञान नाही आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या जे मार्केटमध्ये त्यांना स्वतःला ज्ञान मिळतंय, जे प्रॅक्टिकली ज्ञान त्यांना ग्राउंड लेवलवर मिळतंय, तिथून ते शिकत ट्रेन होत चाललेले आहेत. सुरुवात त्यांना आम्ही करायला शिकवलेली आहे, पण आम्ही तरी किती शिकवत असतो. तुम्हाला मार्केटमध्ये जोपर्यंत स्वतः उतरत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला पुढची पावलं कशी टाकायची हे अजिबात समजत नसतं. कारण मार्केट तुम्हाला ना लाईव्ह ट्रेनिंग देत असतं, कधी पण लक्षात ठेवा. आता सगळ्यात मोठी चूक जी असते ती लोक कुठे करतात तुम्हाला माहित नसेल तर मी सांगतो. आता नवीन बिझनेस सुरू करायचा, तुमच्यापैकी कुणाला करायचं मनात इच्छा पण आली असेल, तर तुम्हाला काय वाटेल की बाबा हा बिझनेसला माझ्या गावात अजिबात स्कोप नाही आहे. ही पहिली चूक होती त्यांची. मी जर दुकान सुरू केलं तर अजिबात चालणार नाही, माझ्याकडे कोण ग्राहकच येणार नाहीत. तर मी तुम्हाला ना एक असा विचार करणारा एक साधा प्रश्न विचारतो. तुमच्या गावात टू व्हीलर तर आहेत, आता EV गाड्या पण आलेल्या आहेत, स्कूटर पण आहेत. असं कोणतंच गाव नाही की जिथे टू व्हीलर नाहीच आहे. त्या गाड्या दर महिन्याला चालतात, दर महिन्याला त्यांना इंजिन ऑइल बदलायला लागतं, त्यांना सुद्धा सर्व्हिसिंग करावी लागते. तर ते कुठेतरी जाऊन सर्व्हिसिंग करतात, कुठून तरी स्पेअर पार्ट घेणारच आहेत ना. मग कसा स्कोप नाही तुमच्याकडे तुम्ही म्हणाल. तुम्ही जर सुरुवातच केलात नाही तर तुम्हाला स्कोप आहे की नाही समजणार कसं आहे. एक लक्षात घ्या, स्कोप कधी मार्केटमध्ये नसतो, स्कोप तुमच्या प्लॅनिंग मध्ये असतो. आणि ह्या बिझनेसचा एक नियम आहे. ह्या नियमात जर तुम्ही चाललात ना तर हा बिझनेस तुमच्यासाठी आहे, नाही तर सगळ्यांसाठी हा बिझनेस अजिबात नाही आहे. आमच्याबरोबर जे लोक काम करतात ना त्यांना आम्ही हे सगळे नियम पाळायलाच सांगतो. जे लोक बिझनेस उधारीवर चालवतात, जे लोक नुसत्या क्वालिटीपेक्षा स्वस्त पार्टला डिमांड देतात, ज्यांचं जास्त पैसे कमावण्यावर भर असतो, जे लोक शिकायलाच तयार नसतात, जे लोक सुरुवातीचे 6 महिने संयम धरू शकत नाहीत, त्या लोकांसाठी हा बिझनेस काय कोणताच बिझनेस नाहीये. त्यांनी बिझनेस करूच नये, त्यांनी 8 तासाची नोकरी करावी. पण जे लोक शिकायला तयार आहेत, जे लोक हळूहळू ग्रोथ करण्यावर विश्वास ठेवतात, ज्यांच्याकडे संयम आहे, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे, त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे ना एकदम सोन्याची खाण आहे. मित्रांनो, ऑटोमोबाईल बिझनेस ही काही लॉटरी नाही आहे. हा आहे ना स्किल, सिस्टम आणि संयमाचा एक खेळ आहे. जो आहे ना 50,000 पासून सुरू केलेला माणूस जर आता मी सांगितल्याप्रमाणे योग्य मार्गाने गेला तर नुसते 5 लाख नाही, तो 10 लाख सुद्धा पार करू शकतो. फरक फक्त एकच असतो की आज हे व्हिडिओ बघणारे काही लोक नुसते बोलतील, पण करणारे बोटावर मोजणे इतकेच असतात.
आणि 30 लोक शिकतात आणि 30 लोक आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ करून पैसे कमवतात। आणि जर तुम्हाला ऑटोमोबाईल्समध्ये जर बिझनेस करायचा असेल, होलसेल बिझनेस करायचा असेल, आमच्या आहे ना फ्रँचायझी मार्फत बिझनेस करायचा असेल, किंवा त्यांना अजिबात स्पेअर पार्टमधलं ऑटोमोबाईल्समधलं काही ज्ञान नसेल, त्यांना नुसती माहिती जरी घ्यायची असेल की बिझनेस करण्याआधी आम्हाला ही माहिती हवी असेल, तर अशा लोकांनी आहे ना जो आमचा खाली व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय त्याच्यावरती तुमचं नाव, त्याच्यावरती तुमचा जिल्हा हा आम्हाला मेसेज करावा। मी तुम्हाला काही फसवी आश्वासनं देत नाहीये, पण तुम्हाला एक चांगला मार्ग नक्की दाखवेल। जो मेहनत करेल त्याला यश मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि ऑटोमोबाईल्स बद्दल असे अनेक व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।